नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PM किसान सन्मान निधी योजनेबाबत 22 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत। देशभरातील कोट्यवधी शेतकरी ज्या अपडेटची वाट पाहत होते ती मोठी बातमी आता समोर आलेली आहे। ओके, तर शेतकरी मंडळींनो, 20 जून 2026 रोजी PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 23वा हप्ता जो आहे तो अधिकृतपणे जारी करण्यात आलेला आहे। ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे पाठवण्यात आलेला आहे। या हप्त्याअंतर्गत तब्बल 9,44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे। यासाठी केंद्र सरकारकडून सुमारे 18,880 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे। ओके, आता याबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 2,000 जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, तर काही शेतकरी अजूनही हप्ता येण्याची वाट पाहत आहेत। ओके, तर शेतकरी मंडळींनो, जर तुमच्या खात्यात अजूनही 2,000 जमा झाले नसतील तर घाबरण्याची गरज नाही आहे। कारण होतं काय, अनेक वेळा बँकिंग प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागू शकतात। तसेच NPCI मॅपिंग, आधार लिंकिंग आणि eKYC पडताळणीमुळे काही खात्यांमध्ये पैसे उशिरा जमा होऊ शकतात। म्हणूनच सर्व शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी तात्काळ तपासून घ्याव्यात। ओके, आता सर्वप्रथम म्हणजे ही eKYC पूर्ण झाली आहे का ती तुम्ही एकदा चेक करून घ्या। नसेल तर करून घ्या तुम्ही ती कंप्लीट। आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का याची खात्री करा। लँड व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे का ते एकदा तपासा। NPCI मॅपिंग योग्य प्रकारे झाले आहे का ते पहा। तसेच फार्मर ID मधील माहिती अद्ययावत अपडेट आहे का ते देखील तुम्ही तपासणे आवश्यक आहे। फार्मर ID नसेल तर तुम्ही ती काढून घ्या। ओके, तर शेतकरी मंडळींनो, अनेक शेतकऱ्यांचे पैसे केवळ eKYC अपूर्ण असल्यामुळे सुद्धा अडकलेले आहेत। एकमेव कारण आहे जास्त करून eKYC झालेलं नाही आहे, त्यामुळे पैसे अडकलेले आहेत। त्यामुळे eKYC करून घ्या तुम्ही कंप्लीट। तर काही प्रकरणांमध्ये आधार आणि बँक खात्याची लिंक नसल्यामुळे हप्ता जमा होत नाही, म्हणून या सर्व बाबींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका। जर सर्व माहिती योग्य असेल तर तुमच्या खात्यात लवकरच हप्त्याची रक्कम जमा होऊ शकते। आता PM किसान योजनेबाबत आणखीन एक महत्त्वाची माहिती आहे। जर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते आणि ही रक्कम जी आहे ती 2,000च्या 3 समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते। ओके, आणि ही योजना आहे ती देशातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे। ओके, जर तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती तपासायची असेल तर PM किसान पोर्टलवर जाऊन तुम्ही बेनिफिशियरी स्टेटस तपासू शकता। तिथे तुम्हाला हप्ता जमा झाले आहे का, कोणती अडचण आहे का याची संपूर्ण माहिती मिळू शकते। ओके, तुमच्या अर्जाबाबत सध्या सर्वात मोठी अपडेट म्हणजे 23व्या हप्त्याचे जे वितरण आहे ते आता सुरू झालेले आहे। खूप जास्त शेतकऱ्यांना या हप्त्याचे जे पैसे आहेत ते मिळालेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अजून आले नाहीत त्यांनी आवश्यक पडताळणी पूर्ण करून घ्यावी। ओके, शेतकरी मंडळींनो, या गोष्टी तुम्ही करून घ्या। ओके, जे की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। eKYC पूर्ण करा, आधार बँक लिंकिंग तपासा, फार्मर ID तुमची अपडेट ठेवा, लँड व्हेरिफिकेशन तुम्ही पूर्ण असल्याची खात्री करून घ्या, PM किसान बेनिफिशियरी स्टेटस एकदा तपासा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे ती अपडेट मिळेल तुम्हाला। ओके, अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवा आणि वेळोवेळी तुमचा PM किसान स्टेटस तुम्ही तपासत राहा। तर ही होती PM किसान सन्मान निधी योजना 2026 बाबत 22 जून 2026 पर्यंतची सर्वात ताजी अपडेट। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजना व सरकारी अपडेटसाठी आपल्या या चॅनलला, बडी नावाचं चॅनल आहे माझं, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।